आम्ही असे लेडबॅक होतो सकाळपासून की आम्हाला असं वाटलं की आज संगीत शूट होणार आहे ना, तर आधी डान्स परफॉर्मन्सेस शूट होतील आणि मग आपल्याला वेळ मिळेल प्रॅक्टिस करायला आणि हे. बट सिन्स एव्हरीबडी इज गेटिंग रेडी, गेटिंग डेक्ड अप, त्याच्यामुळे अचानक आम्हाला असं सांगितलं की तुमच्या अँकर लिंक्स पासून आपण सुरुवात करतो. आमचं कसं होतं शूट मध्ये असं अगं जरा ठेव नंतर बोलतो आमचं, त्यामुळे असं होतं. ते पण तू ठेव आणि मग कोणीतरी फायनली कट करणं इज ते घालतो. नाही, मला असं वाटतं की तुमच्या आवडीने एवढी एका पॉइंटला मॅच झाल्या ना की तुम्ही आपोआप म्हणजे ते म्हणतात ना नवरा बायको काही दिवसांनी सेम दिसायला लागतात वगैरे, तसं येते की ते आपोआप जुळायला लागतं. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आता आहे पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर तसं नाहीच म्हणता येणार कारण एक स्पेशल ओकेजन आहे खरं तर. आणि माझ्यासोबत आहे प्रेरणा आणि अजित. सुरुवातीला तर कसे आहात? मस्त, तू कशी आहेस? पण मस्त. कसे आहात तुम्ही? पण छान आहे, मस्त आहे. फ्रेश दिसताय. कसं शूट सुरू आहे आणि काय सांगाल एकंदरीत? खूप मजा येते, तुम्ही पाहू शकता. दिस इज फॉर तेजा अँड हर्षित. दे आर बेटर टुगेदर डेफिनेटली. आणि आज आम्ही तेजा आणि हर्षितचं संगीत शूट करतोय, त्याच्यामुळे खूप मजा येते. हो, आम्ही आज नाचणार आहोत खूप सारे आणि आमचे बाकीचे कपल सुद्धा खूप डान्स करणार, आम्ही टाळ्या वाजवणार आहोत. मस्त, म्हणजे जे आपण लग्नात बघतो इतरांच्या ते आम्ही आज करणार आहोत. छान वाटते, भारी वाटते. पण मला असं कळलंय की तुम्ही अँकरिंग करणार आहात. हो, पहिल्यांदाच असं काही घडतंय? मग आम्ही अँकरिंग करताय? हो, पहिल्यांदा. म्हणजे नाही आधी केलं होतं, पण आता उताराचे उत्तरे पाठ करून आम्ही जे काय म्हणतोय नाही. आणि बेसिकली गुगली काय पडली माहितीये का, आम्ही असे लेडबॅक होतो सकाळपासून की आम्हाला असं वाटलं की आज संगीत शूट होणार आहे ना, तर आधी डान्स परफॉर्मन्सेस शूट होतील आणि मग आपल्याला वेळ मिळेल प्रॅक्टिस करायला आणि हे. बट सिन्स एव्हरीबडी इज गेटिंग रेडी, गेटिंग डेक्ड अप, त्याच्यामुळे अचानक आम्हाला असं सांगितलं की तुमच्या अँकर लिंक्स पासून आपण सुरुवात करतोय. त्याच्यामुळे पण आता मला वाटतं आपलं गिव्ह अँड टेक चांगलं झालंय असं म्हणायला हरकत नाही. हा, बघूया, नाहीतर आपण तालीम करूया अजून परत. हो, माईक हाताला आलं की जरा टेन्शन वाटतं आणि काय बोलायचं असं होतच होतं. पण छान झालं. इथून पुढे कधी अँकरिंग करायची अशी संधी? आता सुपाऱ्या घेणार मी, म्हणजे तुम्हाला पण कुठे तुमच्या बर्थडे इव्हेंट किंवा काही असतील, सत्यनारायण महापूजा, आम्हाला पूजा करा, नंबर यांच्याकडून घ्या. अँकरिंग करताना किती जास्त मजा येते? सुरुवातीला असं वाटलेलं की पहिल्यांदा असं काहीतरी दिलं तर थोडंफार असं दडपण वगैरे आलेलं, असं काही झालेलं? नाही, उलट मजा वाटते की अँकरिंग करणं, असं बोलणं लोकांशी मजा वाटते. वाक्यपाठ, डायलॉग्स पाठ करणं पेक्षा सुद्धा हा संवाद असतो ना ऍट द एंड ऑफ द डे, उत्स्फूर्त संवाद. तर त्याच्यामुळे आधीच रायटर्सची माफी मागतो, कारण तुम्ही दिलेली फार कमी वाक्य आम्ही बोललोय, आम्ही काहीही बोललोय, पण प्लीज ते गोड मानून घ्या. म्हणजे त्यांनी दिलेलं नव्हतं, तुम्ही तुमचं नाही, असं कसं आम्ही थोडंसं घेतलं त्यांचं, पण थोडंसंच घेतलं आणि आम्ही काही बोललो असं झालंय. पण आय थिंक द डिरेक्टर इज हॅपी, त्याच्यामुळे मला वाटतं बरं केलंय जे काय केलंय ते. बरं, तुम्ही मालिकेमध्ये कपल आहात, सो काय कॉम्प्लिमेंट द्याल प्रेरणाला? प्रेरणा एक आदर्श बायको वाटते, म्हणजे असंच तिला डिझाईन पण, कॅरेक्टर तसा डिझाईन आहे. आणि कसं म्हणजे मी इतरांना जेव्हा भेटतो किंवा काही प्रेक्षक आपल्याला बोलतात तेव्हा प्रेरणाकडे बघितलं अशी बायको असावी, असं अनेक जणांचे कॉम्प्लिमेंट मला येतात. त्यामुळे आणि त्या बायकोचा मी नवरा प्ले करतो, त्यामुळे मलाही चांगलं वाटतं. सो प्रेरणा, तुझ्याकडे येईल, खूप कमाल दिसते, सुंदर. मला तुझ्या लुकबद्दल थोडंसं काय सांगेल, कारण तुझा जो नेकलेस आहे ना तो मला स्वतःला फार आवडला. थँक्यू सो मच. काय सांगू, आम्ही सगळेच तेजाच्या लग्नासाठी खूप खुश आहोत आणि एव्हरीबडी इज ट्राईंग टू लुक देअर बेस्ट. आणि त्याच्यामुळे अशी छान प्युअर सिल्कची साडी आणि हा नेकलेस ऍक्च्युली मला एकांकडनं कोलॅबरेशन मध्ये आलाय, तर त्याचे मी पोस्ट केलेल्याच आहेत माझ्या पर्सनल इंस्टाग्रामवरती. पण त्यामुळे मला तो कधीतरी वापरायचा होता, म्हणून मी आमचा जो डिझायनर आहे अर्पित, त्याला म्हटलं की नाव इज द राईट टाइम, आता मी वापरू का, तर तोही वापर म्हटला, त्याच्यामुळे आय कुड वेअर दिस. आणि थँक्यू सो मच. बरं, मालिकेत काही ट्विस्ट बघायला मिळणार आहेत, कारण मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचं तुम्हाला प्रचंड प्रेम मिळतच आहे आणि जसं बघतोय मालिका तसं त्याचे ड्रामा किंवा ट्विस्ट असं पाहायला मिळतंय. सो आत्ता प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे त्याबद्दल काय सांगा? आत्ता तर पहिलं ऐरणीवरती आता तेजाचं लग्नच आहे आणि तेजा आणि हर्षितचं लग्न होतंय की नाही इथपासनं बऱ्यापैकी आता प्रेक्षक पण ते सीन्स पाहतायत
की खूप अडथळे येतात त्यांच्या दोघांच्या लग्नामध्ये, पण आपण म्हणतो तसं की प्रेमाचा विजय होतोच, तर प्रेम जिंकतं, तसं हर्षितचं आणि तेजाचंही प्रेम जिंकेल आणि त्यांचंही लग्न होईल होपफुली. आणि त्याचबरोबर आता अजित आणि प्रेरणाचा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे, ते म्हणजे प्रेरणा प्रेग्नंट आहे, तर त्याच्यामुळे ते आहे. आणि त्यामुळे आता जसं टिपिकली कपल्स आपल्या कपल फ्रेंडला पण फोर्स करायला लागतात, तसंच वल्लरीला आणि मनोजच्याही आम्ही थोडेसे मागे लागलोय की आता तुम्ही पण गुड न्यूज द्या. तर त्याच्यामुळे त्या फ्रंटवरती पण काही घडामोडी पुढच्या एपिसोड्स मध्ये घडतील अशी अपेक्षा आहे. बरं, तुम्ही जे संगीताची जे काही प्रॅक्टिस केली त्याच्यावर उप्स मुवमेंट असे काही घडले, तसं काही सांगावं असं वाटतंय? ऍक्च्युली आता आमचे सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस ना गुलदस्त्यात आहेत, त्याच्यामुळे त्याविषयी आम्ही आता काही सांगणार नाही. आपण एक छोटासा गेम खेळूया. हो, गेमचं नाव असं आहे की ऑ आणि यू रिॲक्शन मुवमेंट. अच्छा. ऑ आणि यू. ओके. तर मला फक्त ऑला प्रॉब्लेम. त्याला ऑ नाही म्हणताय, मिशीमुळे त्याच्या. एकमेकांसाठी म्हणजे कपल्स एकमेकांसाठी गुड मॉर्निंग जानू आणि गुड नाईट मेरा दिल अशा स्टोरी टाकणे किंवा असे मेसेज टाकणे ऑ की यू. ऑ यू दोन्ही. माझ्यासाठी यू म्हणजे स्टोरीज टाकणार नाही, आपापसात तुम्ही सांगा. हा स्टोरी नाही. स्टोरी नाही. कॉल ठेवताना तू आधी ठेवणार, नाही मी ठेवते. नाही शूटिंग 5 मिनिटं चालत म्हणजे तू हे खऱ्या आयुष्यातलं विचारतेस ना? हो, म्हणजे कपल्स असे जे करतात. हा म्हणजे इतरांबद्दल. खऱ्या आयुष्यातले ना, सिरियल हो साठी खऱ्या नाही ना? आयुष्यातले बस. नाही पण आमचं कसं होतं शूट मध्ये असं अगं जरा ठेव नंतर बोलतो आमचं, त्यामुळे असं होतं. हा ते ठेव पण असं नाही. तू ठेव आणि मग कोणीतरी फायनली कट करणं इज यू. हा सेम यू. यू. सतत असं दर 2 तासांनी काही खाल्लंस का बेबी असं विचारणं. न्यूट्रल. अच्छा. त्यांचा अपमान करतो असं नाही वाटत. ऍट द एंड आम्ही दोघांच्या बाजूने. असं त्यांना वाटलं की किती हे किती अनरोमॅन्टिक आहे दोघे जण. पार्टनरला बेबी शोणं असं म्हणतात. चल एक देते तुला. हा थोडं शोना नाही बोललो. हा शोना वगैरे नाही, पण ठीक आहे म्हणजे काहीतरी पेट नेम तर पाहिजे ना. मग नाहीतर मग नावाने हाक मारल्यावर कळणार कसं की रागावलोय आपण. पार्टनरने दुसऱ्या को स्टारला एखादी कॉम्प्लिमेंट दिली तर मूड ऑफ करून बसणार. यू का मोठा यू. हा तू माझ्याशिवाय जगू शकणार नाहीस हे वारंवार विचार. तुम्हालाच हसायला आलं, तुम्ही केलं. नाही पण म्हणजे हे मी खूप वेळा विचारते माझ्या नवऱ्याला, खऱ्या आयुष्यातल्या नवऱ्याला, की बरं त्याचं काही म्हणणं नसतं विचारायचं, तू काही भांडलेला नसतो, काही नसतं, पण सतत मी तुला असं होतं माझं. नाही ना मग असं तर ठीक आहे, म्हणजे ते काही फार आयडियल नाहीये, पण तरी तुमचं काय म्हणणं आहे याच्यात? विचारतोस की नाही बायकोला? बायको विचारते की नाही तुला? नाही असं विचारत नाही, पण प्रेम खूप प्रेम आहे. कपल टॅटू काढणं. पुढे नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. कपड्यांचा सेम कलर कोड नेहमी फॉलो करा. त्याच्या यू नाही बोलू शकत, पण मला अक्कल नाही कपड्यांची. मला कपडे दिले जातात की हे घाल. हा ते घालतो. नाही मला असं वाटतं की तुमच्या आवडीने एवढी एका पॉइंटला मॅच झाल्या ना की तुम्ही आपोआप म्हणजे ते म्हणतात ना नवरा बायको काही दिवसांनी सेम दिसायला लागतात वगैरे, तसं येते की ते आपोआप जुळायला लागतं. कधी शेवटचं येते पब्लिक मध्ये हातात हात घालून रस्त्याने गाणी बोलत जा. गाणी म्हणून? गाणी नाही म्हणत, हातात हात घालतो पण गाणी नाही. फक्त गाणी म्हटलं तर बाजूचा शिव्या घालायचा, अरे चांगलं गा जरा. काय सांगशील? हा आवडेल. ते अ आणि यू होतं तुम्ही. हो यार आपण सॉरी, तुझा गेम आम्ही परत प्रश्न काय होता? विचार. पब्लिक मध्ये हातात हात घालून चालताना गाणी बोलतात. खरंच तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला गेम खेळताना मजा आली? खूप एवढी मजा आली. जाता जाता प्रेक्षकांना तेच जे नेहमी सांगतो तेच, पाहत रहा पिंगा ग पोरी पिंगा, कलर्स मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता.